इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी आपल्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून 3 मौलवींची नावं पुढे केलेली आहेत। मात्र या तिघांची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाहीये। विशेष म्हणजे या शर्यतीमध्ये खोमेनी यांच्या मुलाचा समावेश नाहीये, हे यातून स्पष्ट झालंय। इस्रायलनं पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये तेहरानचे किमान 3 वरिष्ठ कमांडर मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलेलं आहे, तर एका अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय। इराण इस्रायलमधील संघर्ष पेटला। इराणच्या हल्ल्यात तेल अवीवमध्ये हाहाकार माजलाय। इस्रायलच्या हल्ल्यात इराणी सेनेच्या 3 कमांडरचा मृत्यू झालाय, तर इराण इस्फहान आण्विक तळावर हल्ला केल्याचा व्हिडिओ इस्रायलनं जारी केलाय। प्रत्युत्तरात इराणनं इस्रायलच्या हायफा शहराला लक्ष्य केलंय। इराण इस्रायल युद्धादरम्यान इस्रायली सेनेनं मोठा दावा केलेला आहे। इराणच्या 3 F-14 विमानांना पाडल्याचा दावा इस्रायलनं केलाय। इस्रायलनं इराणच्या इस्फहान अणुकेंद्रावर हल्ला केल्याचा व्हिडिओ जारी केला। इस्रायलच्या हल्ल्यानं हे अणुकेंद्र उद्ध्वस्त झालंय। इस्रायलनं इराणच्या मोठ्या ड्रोन हल्ल्यानं उधळलं। काल रात्री इराणनं इस्रायलच्या 40 UAVनं हल्ला केला होता। हुथी बंडखोरांनी अमेरिकेला धमकी दिली आहे। ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा दिला। लाल समुद्रात अमेरिकी जहाजांना लक्ष्य करण्याचा इशारा हुथी बंडखोरांनी दिलाय। इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याचे नवे पुरावे आता समोर आले आहेत। इस्रायलच्या अनेक भागात झालेला विनाश यातून ठळकपणे जाणवतोय। इस्रायली लढाऊ विमानांनी तेहरानमधील इमाम खोमेनी यांच्या दर्ग्याजवळ हवाई हल्ले केले। या हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। इराणवरील इस्रायली हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचे माजी प्रमुख हसन नसरल्लाहचे अंगरक्षक अबू अली खलील ठार झालेले आहेत, असा दावा लेबनीज मीडियानं केलाय। इस्रायलनं इराणच्या इस्फहान अणुकेंद्रावर हल्ला केला। या हल्ल्याचा 3D व्हिडिओ जारी करण्यात आलाय। इराणनं तेल अवीववर मिसाईल डागलंय, यामुळे इमारतीला मोठी आग लागली। इस्रायली सैन्यानं इराणचा ड्रोन हल्ला उधळून लावल्याचा दावा केलाय। इराणनं आतापर्यंत 470हून अधिक ड्रोन हल्ले केले। इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या रस्त्यांवर पूर्ण शांतता पसरली आहे। लोकांना बंकरमध्येच राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। इराण इस्रायल युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारतानं ऑपरेशन सिंधू मोहीम राबवलेली आहे आणि या मोहिमेत आतापर्यंत 827 भारतीयांची घर वापसी झाली आहे। निलेश लंकेंनी सुरू केलेल्या गड किल्ले मोहिमेच्या निमित्तानं गड संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यातील रामशेज गड किल्ल्यावर लंके कार्यकर्त्यांसोबत आले होते। लंके यांनी गडाजवळ असलेल्या एका शाळेत मुक्काम केला आणि यावेळी त्यांच्यासोबत खासदार भगरे यांनी देखील मुक्काम केला। कारखाना कोणताही असो, त्याचा कारभार मात्र पारदर्शक असावा। हमीभाव आणि नवीन तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करायला हवेत, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। सध्या रायगडमध्ये ज्या विषयावरून वाद सुरू आहे त्यासाठी खासदारांनी मन मोठं करावं, मग पुढे कसं मन मोठं करायचं हे आम्ही बघू, असं म्हणत भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरेंना सल्ला दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड एसटी आगारात 5 नव्या बसगाड्यांचा ताफा सेवेमध्ये दाखल करण्यात आलाय आणि हा लोकार्पण सोहळा राज्याचे मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। भविष्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याकडे जास्त लक्ष देण्याचं आपण ठरवलंय। त्याकरता मी अलीकडे शेतीमध्ये अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। देशातील 65% लोकसंख्या गावात राहते। गाव खेडं समृद्ध झालं पाहिजे असं आमचं धोरण असल्याचं गडकरी म्हटलंय। माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत। या उमेदवारांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत आणि यावेळी 37 गावांमधील 19,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मतदान केंद्रांची फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती। यावर आता आयोगानं भाष्य केलंय। राहुल गांधींनी केलेलं मतदान केंद्राच्या फुटेजची मागणी अत्यंत तार्किक वाटत असली तरी प्रत्यक्षात ती मतदारांच्या गोपनीयतेची आणि सुरक्षेसंबंधी काळजीचं उल्लंघन करणारी आहे, असं आयोगानं म्हटलंय। होम प्लॅटफॉर्मच्या निर्मितीपासूनच बदलापूरकरांना तारेवरची कसरत करावी लागते। स्थानकावर छप्पर नसल्यानं मुसळधार पावसात हातात छत्री घेऊन गाडीची वाट पाहावी लागते। एवढंच नाही तर ऐन गर्दीत छत्री हातात घेऊन चढ उतार करत जीवाचे हाल बदलापूरकरांना करावे लागतात।
आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यामुळे रस्ते वाहतूक आणि पीएमपीएलच्या बसगाड्या बंद असल्यामुळे नागरिकांनी मेट्रोनं प्रवास केला। पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी मार्गावर 3,19,066 प्रवाशांनी प्रवास केला। मात्र अचानक वाढलेल्या प्रवाशांमुळे नियोजन करताना मेट्रो प्रशासनाची दमछाक झाली। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। त्यामुळे भवानीपेठ, नानापेठसह सोलापूर मार्गातील वाहतुकीसाठी बंद राहणार आहे आणि त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय। वर्ध्यासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी लागवडीला सुरुवात केली आहे। तूर, कपाशीसह सोयाबीन लागवडीच्या कामांनी वेग घेतलाय, तर शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमध्ये मार्लेश्वर या स्वयंभू देवस्थान परिसरात असलेल्या मार्लेश्वर धबधब्यानं सर्वांनाच भुरळ घातली। धबधबा ओसंडून वाहू लागल्यानं नागरिकांची पावलं धबधब्याकडे वळू लागली आहेत। सोलापुरात गेल्या 2 वर्षांपासून चोरीला गेलेले मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेत। पोलिसांनी 31 मोबाईल शोधले असून त्यातील 21 मोबाईल पोलिसांना परत केलेत। या मोबाईलची किंमत 7 लाखांच्या आसपास आहे। जालन्यातील म्हाडा कॉलनीमध्ये रात्रीच्या वेळेस पाणी आल्यानंतर मोटार सुरू करताना शॉक लागून एकाचा मृत्यू झालाय। दरम्यान पालिकेनं दिवसा पाणी सोडावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पाटण तालुक्यातील गोवारे कोडोडी इथे 8 फूट लांबीच्या अजगराला वनविभागासह सर्पमित्रांनी रेस्क्यू केले। रेस्क्यू केलेल्या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रामपूर तलाव 100% भरले, तर हिप्परगा तलावातील पाणी पातळीची 100%कडे वाटचाल सुरू आहे, तर होडगी तलावातील पाणी पातळी 67%वर पोहोचली आहे। ज्या नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी 7 अजरामर नाटकं लिहिलेली आहेत, त्या सांगली नजीकच्या हरिपूर इथल्या कृष्णा वारणेच्या संगमावर देवल स्मृतितीर्थ उभारण्यात आलेलं आहे। ज्या कट्ट्यावर बसून नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी ही नाटकं लिहिली, त्याच कट्ट्यावर त्यांचं स्मृतितीर्थ साकारण्यात आलं। राज्य सरकारनं 1 रुपया पीक विमा योजना बंद केल्यानं आता शेतकऱ्यांना विमा योजनेतील पीक निहाय हप्ता भरावा लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे। गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांना आता 20 बॉडी वेअर कॅमेरे मिळालेले आहेत आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता लोकांवर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांवर अरेरावी करणाऱ्यांवर वॉच ठेवता येणार आहे। वर्ध्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला शेती करण्याकरता मदत व्हावी या उदात्त हेतूनं मोफत बी बियाणं वितरण करण्यात आलं। तब्बल 75 महिला शेतकऱ्यांना ही मान्सून भेट देण्यात आली। बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। आई वडील कर्नाटकात कोळसा तयार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या मुलांना तांड्यावर घर कामासाठी ठेवण्यात आलं। याची माहिती मिळताच 15 बालकामगारांची सुटका करण्यात आलेली आहे। यात 9 मुली आणि 6 मुलांचा समावेश आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। धाराशिवच्या वाशीमध्ये पवनचक्कीचा मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती। या मारहाणीचा व्हिडिओ आणि फोटो ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत थेट गृहमंत्र्यांनाच प्रश्न विचारलाय। धाराशिव जिल्ह्यातील 100 एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्याचं सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 11 दिवसांनंतरही बियाणं उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। गोवा बनावटीच्या विनापरवाना दारू वाहतुकीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 55,75,000ची दारू जप्त केली आहे, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 25 लाखांच्या किमतीचे टेम्पो देखील जप्त करण्यात आले। नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून सोडलेलं पाणी जायकवाडी धरणात दाखल झालंय। धरणात आता 31.93% जलसाठा आहे, तर गेल्या वर्षी याच दिवशी फक्त 4.96% जलसाठा शिल्लक होता। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळीच्या भावात वाढ झाल्यानं केळीच्या व्यापारात मंदीचं सावट निर्माण झालेलं आहे। रावेर बाजार समितीमध्ये 1975 ते 2175 रुपयांपर्यंत केळीचे भाव पोहोचल्यानं अन्य राज्यात होणाऱ्या निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झालाय। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाढे जळगाव शिवारात महावितरणाचा हलगर्जीपणा पाहायला मिळतोय। महावितरणाच्या वीज वाहक तारांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय, मात्र निवेदन देऊन देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे कानाडोळा झालेला पाहायला मिळतोय। मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पिण्याची पाण्याची भीषण टंचाई आहे आणि विभागातील 376 गावं आणि वाड्यांमध्ये अद्यापही 470 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। यामध्ये सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत।
तेलाच्या गाड्या किराणा व्यवसायात दाम दुप्पट नफा कमवण्याचे स्वप्न दाखल पिग्मी एजंटनं चौघांना 65 लाखांचा गंडा घातलाय। दोन्ही दाम्पत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, तर पोलिसांकडून या बंटी बबलीचा शोध घेतला जातोय। कोयना धरणाअंतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरासह पाटण तालुक्यात देखील अद्याप दमदार पाऊस कोसळतोय। धरणाअंतर्गत विभागातून सध्या सरासरी 25,324 क्युसेक पाण्याची आवक होते। त्यापैकी धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून वीज निर्मिती करून 1,050 क्युसेक पाणी कोयनामध्ये सोडण्यात येतंय।